दोन पिढ्यांमधील फरक अधोरेखित करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। हे माझे आजोबा म्हणजे आदिराचे पणजोबा हे आता त्यांच्या वेळेसचा रेडिओ ऐकताय, जी त्यांची त्यावेळेस कदाचित लक्झरी असेल, आणि आता ही आदिरा बघते तो मोबाईल बघते। हे आजचा फरक आहे त्या पिढीचा आणि आत्ताच्या पिढीचा। त्यानंतर मम्मीने दादांना ओवाळून घेतले आणि ते ओवाळल्यानंतर अतिशय भावनिक असा क्षण, तुटपुंजा पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करणारे आजी आजोबा आपल्या दोन्ही मुली ज्यावेळेस माहेरून आपल्याकडे घरी येतात, सर्व संपन्न दोन्ही मुलींच्या घराची परिस्थिती असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने तरी देखील त्या दोन्ही मुलींसाठी आपल्या पेन्शनमधून ठराविक रक्कम दरवेळेस बाजूला काढत त्यांना देत असतात। हे खरंच आईवडिलांचं प्रेम मानावं लागेल। त्यानंतर अवेळी दुर्दैवाने आम्हाला सर्वांना सोडून गेलेल्या आमच्या मामाला मावशीने ओवाळून घेतले व हा आमचा सर्वांचा लाडका गोलू याला आता मम्मी ओवाळायला घेत होती आणि मम्मीने देखील गोलूला ओवाळले। त्यानंतर दादांना ओवाळले आणि त्यानंतर मावशी म्हणजेच माई आंटी हिने देखील गोलूला ओवाळून घेतले, मला देखील ओवाळले व आता वेळ होती मला ओवाळण्याची, तर आदिराच्या मम्मीने म्हणजेच दीदीने मला ओवाळले आणि सरप्राईज म्हणून भाऊबीजेचं गिफ्ट हा एक शर्ट आणला होता। तो तिने ऑनलाईन ऑर्डर केलेला होता। तो शर्ट तिने मला दिला, तो नंतर घालून देखील बघितला। त्यानंतर दीदीने गोलूला देखील ओवाळले।